आगमन या ठिकाणी झालं. मी विनंती करेल महाराष्ट्र पोलीस भूषण भोईर यांना की भूषण आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं आणि आसनस्थ व्हावं. खूप मेहनत केली, जिद्द ठेवली, चिकाटी आणि परिश्रम घेत खरं तर जे स्वप्न होतं ते त्याने सत्यात उतरवलं आणि मेहनतीच्या जोरावरती महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सध्या कार्यरत आहे ते भूषणजी भोईर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. लाईव्ह स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल भूषणजी भोईर यांचं भव्य स्वागत. आणि त्याचबरोबर थँक्यू सो मच भूषण, आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हा. तर मी विनंती करेल भूषण आपण व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर मी सन्माननीय आत्मारामजी घोडुंदे साहेब ज्यांच्या वतीने आम्हाला मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफीज आहेत, आपण स्टेजवर यावं. सो व्हेरी गुड. क्लायमेट खूप छान, कडाक्याची थंडी आणि छान सर्व आमचे लाडके प्रेक्षक विथ स्वेटर. आणि बघायचं आता हा यजमान टीम जांताराजा पिंपलोली आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल रॉयल होम प्रॉपर्टी पियुष जुळे पुरस्कृत आरोही 11 वंजारपाडा B+. गेम इज ऑन. पहिलाच बॉल, उंचावे चेंडू, रोशन भोईरचा फटका इथे फसला आणि पहिली विकेट. पहिला धक्का शून्यावरती लागत असताना जांताराजा पिंपलोलीचा स्टार प्लेयर रोशन भोईर इथे आउट होत असताना बिग विकेट गॉन. तर महाराष्ट्र पोलीस भूषण भोईर याचकडून मात्र 5,000 आणि षटकार किंवा चौकार हॅट्रिक जर ठोकली तर दोन्ही हॅट्रिकसाठी प्रत्येकी 3,000 रुपये. आणि त्याचबरोबर शरदजी काळन साहेब यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आणि जर का षटकार हॅट्रिक मारली तर 500 रुपयाचा कॅश प्राईज. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी हे पारितोषिक आहे. एक चेंडू झाला की आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी देखील कॅश प्राईज अनाऊन्स करू. गोलंदाज तयार. पवनचा हा चेंडू कव्हरच्या हातामध्ये, आणखीन एक विकेट. 2 बॉल 2 विकेट. आता पारितोषिक आलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. रॉयल होम प्रॉपर्टी पियुषजी धुळे यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि पियुषजी धुळे यांच्याकडून कॅश प्राईज आहे. 2 विकेट लगातार आल्या तर 500 रुपये आणि 3 आल्या तर 1,000 रुपये. 2 लगातार आल्यात म्हणजे 500 रुपयाचा मानकरी ठरतोय तो पवन विर्ले. वेगवान बॉलर, अचूक टप्पा आणि अचूक टप्प्याने त्याने 2 फलंदाजांना आउट केलं. रोशन भोईर आणि संकेत सोनावले 2 फलंदाजांना इथे बाद केलंय. खरं तर जांताराजा पिंपलोली खरं तर एक काळ होता या टीमने 2019 ते 2022 पर्यंतचा जो काळ आहे अक्षरशः गाजवला. अगदी कमी कालावधीत कर्जत तालुक्यातील टॉप संघामध्ये खरं तर या टीमचं नाव घेतलं जायचं. आणि जांताराजा पिंपलोली या टीमला आता सध्या आरोही 11 वंजारपाडा B+ या टीमच्या विरोधात 2 बॉलमध्ये 2 विकेट. पवन विर्ले विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. बघायचं 2 बॉल सुरुवात झाली आणि 2 विकेट इथून आउट झाल्या. 1,000 रुपयाचा अनिल शेठ काळन यांच्याकडून कॅश प्राईज आलाय. 2 चौकार 2 षटकारांसाठी. लगातार ते शॉट मारायचे. नवीन बॅट्समन आलाय साहिल कालन. तिसरा बॉल डिफेन्स केला. 3 बॉल 1ही रन नाहीये. 2 विकेट पवन विर्लेच्या खात्यामध्ये. खरं तर पवन विर्ले पहिल्यापासून वंजारपाडा टीमसाठी जेव्हा जेव्हा या क्रीडांगणावरती तो उतरलाय, वंजारपाडा टीम या मैदानावरती नेहमी स्पर्धा जिंकत आलेली आहे. जांताराजा पिंपलोली आता रोहन काळनच्या साथीला साहिल काळनला यंग टॅलेंटेड बॅटरला टीम जांताराजा पिंपलोलीसाठी धावांचं योगदान द्यावं लागेल. पहिलीच ओव्हर आहे, 5 ओव्हरची मॅच, अजून भरपूर पल्ला इथे खेळायचा. गोलंदाज तयार. चौथा बॉल पवन विर्लेचा. सातत्याने खोलवर टप्प्याचे चेंडू फलंदाजांना थांबवून ठेवलंय. अक्षरशः पहिल्या 4ही बॉलवरती 1ही रन आलेले नाहीये. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये 9 प्लेयर आहे. 2च खेळाडू बाहेर आहेत. एक लॉंग ऑन मध्ये, काऊ फेस मध्ये. म्हणजे जर का ऑफसाईडला कव्हरच्या वरून चेंडू मारला किंवा मिड ऑफच्या वरून, पॉइंटच्या वरून, तर सरळ
नक्की 4 धावा मिळतील. पण आता बघायचं की काय घडेल. रणसंख्येमध्ये थोडासा का होईना पण इथे सुरुवात होणं आता गरजेचं आहे. 4 बॉलवरती धावासंख्येची सुरुवात नाहीये. पवन विरले ज्याला खेळणं खरं तर पहिल्या 2 फलंदाजांना रोशन भोईरचा शॉट भारी होता पण उंच हवेत गेला. कॅच भारी पकडली. त्यानंतर संकेत आला तो देखील कव्हरकडे कॅच देऊन आउट झाला. आणि आता साहिल कालन जबाबदारी घ्यावी लागेल. यंग टॅलेंट मैदानाच्या आत. शॉट साहिल कालनचा अलॉंग द कार्पेट मिड ऑफला बीट करा चेंडू. एक सिंगल आली. 5 चेंडू 1 धाव जाणता राजा पिंपलोली संघाची. भरपूर साऱ्या धावा जाणता राजा पिंपलोलीने मी म्हटलं 2019 2022चा काल मला आजही आठवती. बोरिवलीच्या क्रीडांगणावरती आय थिंक रोशन भोईर आणि भूषण भोईर यांच्यामध्ये 90 धावांची पार्टनरशिप झाली होती. त्यामुळे 90 धावांची पार्टनरशिप सक्सेसफुली या 2 खेळाडूंनी केली होती. आज खरं तर भूषण भोईर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत. आज तो मॅच पाहण्यासाठी आलेल्या स्टेजवरती बसून आपल्या टीमसाठी कॅश प्राइज लावते. कोणी 50 मारा 5000. षटकार चौकार हॅट्रिक प्रत्येकी 3000. गोलंदाज सय्यर. शेवटचा बॉल. लास्ट बॉल. रोहन कालनचा शॉट लॉंग ऑन मध्ये. आणखीन एक विकेट. आणखीन एक विकेट. जशी एखाद्या मगरीने शिकार पकडावी अशी मगर मिठी मारलेली आहे सध्या पवन विरलेच्या गोलंदाजीने. 3 विकेट 1 धाव आणि पहिली ओव्हर समाप्त. अक्षरशः विचारात पडलेत खरं तर या स्पर्धेचे आयोजक सुभाजी काळन साहेब की जाणता राजा पिंपलोली ज्या संघाची ओळख आहे धावसंख्या करणं त्या टीमला सध्या 1 रनवरती 3 विकेट इथून गमवाव्या लागल्यात. काय बॉलिंग अटॅक दाखवला पवन विरलेने. सातत्याने ज्या टीमच्या विरोधात कधी जास्त वेळ खेळले नाहीत आज आले. पियुष धुळे यांनी पुरस्कृत केलेला रॉयल होम प्रॉपर्टीज पुरस्कृत आरोही 11 वंजारपाडा B+ आणि पहिल्या ओव्हरमध्ये रोहन काळन रोशन भोईर संकेत सोनावले 3 मोहरे टिपलेत. शरदजी काळन साहेबांचं देखील कॅश प्राइज आहे. 2 लगातार 1 षटकार 100 3 मारले तर 500. पण आता कॅश प्राइजकडे वाटचाल करण्यापेक्षा धावसंख्येकडे आता वाटचाल करणं गरजेचं बनलंय. कमालीचं शांतता पसरली आहे मैदानावरती. पूर्ण शांतता. कारण 1 रन 3 विकेट. आता या 2 फलंदाजांना साहिल काळन आणि साथीला अमर काळन इथून रन्स आता वाढवावे लागतील. 5 ओव्हरमध्ये किमान 40 पार जरी धावा गेल्या तरी पिंपलोली टीमकडे तो बॉलिंग अटॅक आहे. म्हणजे आरोही 11 वंजारपाडा B+ या टीमला जर का नामोहरम करायचं असेल तर मात्र 40+ धावा आता इथून गरजेच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 1 आली आहे पण अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 1 बॅट्समन जर का राहिला तर मग आता पूर्णपणे या मॅचची कहाणी बदलू शकतो. आणि क्रिकेट हा खेळच असा आहे की जो रेकॉर्ड बनवण्यासाठी तर आहेच पण बनलेले रेकॉर्ड मोडण्यासाठी देखील आहे. त्यामुळे इथून ज्या पद्धतीने साहिल कालन आणि अमर कालनला बॅटिंग करायची ती जिद्द त्यांना दाखवावी लागेल. षटकार हॅट्रिक जर का मारली तर सुभाषजी काळन साहेब आणि जयजी मोहिते यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फार मोठं कॅश प्राइज. पहिलाच बॉल व्हाईट बॉलची फेक. व्हाईट बॉलची फेक. खरं तर आम्हाला या स्पर्धेमध्ये आता एका अकाउंटंटची नक्की गरज आहे. इतकं कॅश प्राइज लागलंय. भूषण भोईर यांच्याकडून 5000 50साठी षटकार चौकार हॅट्रिक 3000. सुभाषजी काळन जयजी मोहिते यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 2000. अनिलजी काळन यांच्याकडून देखील 1000. भरपूर मोठं कॅश प्राइज आहे. दुसरीकडे शरदजी काळन यांच्याकडून 500 आणि समोरून पियुष धुळे यांच्याकडून मात्र विकेट हॅट्रिकला 1000. चांगला बॉल. पहिलाच बॉल 2 धावा आहेत जाणता राजा पिंपलोलीच्या. आणि साहिल कालन अमर काळन इथून मात्र जाणता राजा पिंपलोलीचा डाव सांभाळायचा आहे. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी होती आरोही 11 वंजारपाडा B+ टीमची बॉलर्सच्या चेंडूवरती नजर ठेवावी लागेल. स्ट्रीट स्मार्टनेस या संकल्पनेचा जर बॅटरने वापर केला फलंदाजाने जर का गोलंदाजाचा स्टान्स ओळखला तर रन्स करू शकेल. शॉट भारी आहे. शॉट भारी आहे. लॉंग ऑफ मध्ये आणखीन एक विकेट. हात खुले केले होते. शॉट बरोबर आला होता पण क्लिअर करू शकला नाही आणि आणखीन एक विकेट. 2 धावा आणि 4 विकेट टीम जाणता राजा पिंपलोलीच्या. या कंडिशनला आता एक तरी फलंदाज या आकार देईल का धावसंख्येला. खेळ इथे आता थोडासा ॲडजस्टमेंट करून करावा लागेल. कारण इथे आता शॉट येत आहेत तिथे विकेट येत आहेत. जिथे फटका तिथे झटका अशी परिस्थिती आहे जाणता राजा पिंपलोलीसाठी. इथून एक तरी फलंदाजाला थांबावं लागेल आणि ही मॅच ही रणसंख्या इथून वाढवण्यासाठी आता एफर्ट्स लावावे लागतील. अजूनही पहिलीच इनिंग आहे. दुसरीच ओव्हर आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. थांबून खेळावं लागेल.
फलंदाजांना थांबून थोडी पार्टनरशिप करावी लागेल. 4-5 चेंडू जाऊ द्यावे लागतील. सिंगल डबलने रणसंख्येला आकार द्यावा लागेल आणि एकदा का वेल सेट झाले की मग मात्र अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. शॉट पुन्हा हवेत आहे. कव्हर चेंडूच्या खाली आणि आणखीन एक विकेट. 5वी विकेट. मैदानाच्या आतमध्ये अर्धा संघ तंबूच्या दिशेने. कृष्णा काळन साहेब या ठिकाणी थोडासा फेरफटका मारतायत. जणू काही थंडी वाजावी आणि थंडी एखाद्याची उडावी अशी परिस्थिती आहे. खतरनाक बॉलिंग अटॅक. 5 विकेट, 2 धावा आणि 2 विकेट मिळवलेले आहेत कपिल धुळेने. म्हणजे पियुषजी धुळे रॉयल होम प्रॉपर्टी यांचं कॅश प्राइज नक्की असेल ते मात्र 2 विकेटसाठी 500 आणि जर का हॅट्रिक मिळवली तर 1000. विशाल भवारे यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता फक्त धावा, विकेट आणि कॅश प्राइज बक्षिसांची खैरात. इथे खरं तर बक्षिसांचा पाऊस पडलाय पण धावांचा दुष्काळ आहे. कारण धावा फक्त 2 आहेत आणि विकेट गेल्यात 5. प्रचंड प्रचंड प्रतिसाद आहे या स्पर्धेला. पिंपलोलीकरांच्या पाठीराखे आलेले आहेत. वंजारपाडा टीमच्या पाठीराखे आले आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती कपिल धुळे. वेगवान बॉल, वेगवान बॉल. 2 धावा, 5 विकेट. षटक क्रमांक 2 आणि चेंडू समाप्त झाले 4. 10 बॉलचा खेळ झाला आणि 2 धावा अंतराचा पिंपलोलीच्या धावा फलकावरती आहेत. कपिल धुळे आलाय समोर. आता नवीन बॅट्समन आहे सुमित काळन. फुल टॉस होता, हलकीशी अपील जरूर होती पण एक स्ट्राइक रोटेट इथून केले अमर काळनने. आता जांताराचा पिंपलोली संघासाठी जर का दमदार बॅटिंगने या रन संख्येला जर पुढे घेऊन जाईल तर तो अमर काळन आहे. थांबावं लागेल, अमरला बघावं लागेल, खेळावं लागेल आणि धावा संख्येला इथून किमान 40+ घेऊन जावं लागेल. परिस्थिती विपरीत आहे पण समजदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. 5 चेंडू संपलेत. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 2चा. लास्ट बॉल आहे अमर काळनचा. शॉट एक्स्ट्रा कव्हर पर्यंत फिल्डर बॉल त्यांनी कलेक्ट केला जमिनी समांतर. 2 धावा मिळतील इथून. जांताराजा पिंपलोलीचा स्कोअर पोहोचलाय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 5 विकेट आउट होत असताना धावा आहेत त्या मात्र 5. 5 धावा, 5 विकेट आफ्टर 2 ओव्हर. यानंतर सेकंड राऊंडची मॅच होणार आहे. पहिल्या मॅच मध्ये विजेता संघ अभिद 11 दामत आपण टॉससाठी या आणि यशोदीप डिक्सळ आपण टॉससाठी या. 2 ओव्हर, 5 धावा, 5 विकेट. महाराष्ट्र पोलीस भूषण भोईर बघतायत. तर भूषणलाही वाटेल की प्लेइंग 11 मध्ये एंट्री करावी का. कारण मनामध्ये ते विचार चालू असतील. कारण 5 धावा, 5 विकेट. ज्या संघासाठी तो नेहमी खेळलाय, ज्या संघाला टॉप टीम मध्ये आणलं होतं, 90 धावांची पार्टनरशिप बोरिवलीच्या मैदानावरती खेळ होती, त्या संघाची सध्याची धावसंख्या 5 धावा आणि 5 विकेट. अजून 3 ओव्हर. सुमित काळन एक नवीन प्लेयर या टीमचा आणि अमर काळन अनुभवी आहे. आणि आता पवन विर्ले पुन्हा एकदा प्रेशर बनवण्यासाठी, हे प्रेशर कंटिन्यू ठेवण्यासाठी मात्र पवन विर्लेचा दुसरा स्पेल देखील आरोही 11 वंजारपाडा B+ ने वापर केलाय. पवन विर्ले खरं तर यांनी पहिल्या दिवशी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या होत्या आणि शुभेच्छा दिल्यानंतर आता पवन स्वतः स्पर्धा खेळण्यासाठी आला आणि त्याने पहिली विकेट जी रोशन भोईरची लगेच संकेत सोनावलेला आउट केला आणि तिथून विकेटची जी काही शृंखला सुरू आहे ती आता थोडी थांबली आहे. पण आता इथून रन्स हव्यात. 5 धावा. 3ऱ्या ओव्हरला इथून सुरुवात करतो पवन विर्ले. पहिला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट बॉलचा कॉन्टॅक्ट नाही. जणू काही चेंडू बॅट पासून दूर जातोय का अशी परिस्थिती आहे. धावा संख्या 5 आहे. विकेट देखील 5 आहे. 3री ओव्हर सुरू झाली. पहिला चेंडू डॉट आहे. अक्षरशः सर्व प्रेक्षक शांत बसलेत आणि ही कदाचित वादलापूर्वीची शांतता असेल का. आणि आता फलंदाजांना हे वादळ आणावं लागेल गोलंदाजांच्या विरोधात. दांडी 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 गुल. क्लीन बोल्ड. 6वी विकेट. परफेक्ट यॉर्कर स्पॉट वरती चेंडू टाकला. बरोबर 3 स्टंप समोर होते आणि पवन विर्लेने आणखीन एक विकेट कमावली. 6वी विकेट.
थँक्यू डीजे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये केतन काळन. 5 धावा 6 विकेट. पवन विरले खतरनाक बॉलिंग अटॅक, वेगवान अचूक टप्प्यावरती बॉलिंग सुरू आहे राऊंड द विकेटने. पवनचा हा चेंडू फुलर लेंथ वरती होता. इथे देखील डॉट बॉल. 3 बॉल तिसऱ्या ओव्हरचे संपलेत. धावा 5 आहेत, विकेट 6 आहेत. अक्षरशः पूर्णपणे शांत केलं फलंदाजानं पवन विरलेने. खरं तर या गोलंदाजाला खरं तर यावर्षी जास्त स्पर्धा खेळायला मिळाल्या नाहीत. नाईट टुर्नामेंट पहिल्यांदाच एंट्री खेळतो आणि इतकी छान बॉलिंग त्याची सुरू आहे. केतन काळनच्या बॅटमधून शॉट आलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. फिल्डर तैनात आहे, सिंगल रन मिळेल. 6 धावा 6 विकेट सध्याचं स्कोर कार्ड. ऑनलाईन प्रेक्षक केटीसी लाईव्ह इव्हेंटवरती जे हा सामना पाहत असतील, खरं तर ज्यांनी मोबाईल ओपन केला असेल, टी व्ही ओपन केला, ते कदाचित आश्चर्यचकित असतील की 6 धावा 6 विकेट मध्ये ती डॅश आहे ती कदाचित गायब आहे का, 66 आहेत का, हे कन्फ्युजन त्यांचं नक्की असेल. गोलंदाज तयार. अमर काळन ऑन स्ट्राईक. पवन विरले इथे सेल्फ डिफेन्स सारखा शॉट खेळा, जागीच ड्राईव्ह केलं, 1 रन घेतली, धावसंख्येला पुढे घेऊन जातो. धावसंख्या 7. पवन विरलेचे 5 चेंडू समाप्त झालेत. म्हणजे 11 चेंडू पवनने टाकलेत. 11 चेंडू मध्ये त्याने धावा दिल्या 3, विकेट घेतल्यात त्या मात्र टोटल 4 आणि 430 पेक्षा जास्त प्रेक्षक मात्र या मॅचला इथून एन्जॉय करतात. वेलकम. 5 चेंडू 11 बॉल मध्ये 3 धावा देणं आणि 4 विकेट घेणं, मी म्हणेल की या स्पर्धेचा सर्वाधिक बेस्ट स्पेल जर कोणी टाकला असेल आतापर्यंत तर पवन विरलेने. शेवटचा बॉल आहे, स्ट्राईक वरती केतन काळन. परिस्थितीला बदलावी लागेल फलंदाजांना. थांबवलंय या ठिकाणी पवन विरले. ही बॅटल चांगली रंगेल. शेवटचा बॉल आहे. 17 बॉल वरती चौकार आणि षटकार आलेला नाहीये. 18व्या बॉल वरती तो मोठा शॉट, ती बिग हिट केतन काळनच्या बॅटमधून येईल का जांताराचा पिंपलोलीसाठी. बाउंड्रीचा अकाउंट या बॉलवरती ओपन करेल का. शेवटचा बॉल आहे 3ऱ्या ओव्हरचा. पवनचा हा चेंडू, व्हाईट बॉलची फेक, धाव इथून ऍड होईल एक्स्ट्राची. धावा संख्या 8. शेवटचा बॉल आहे. खरं तर ही मॅच सुरुवातीपासूनच जी शांतता बॉलरने निर्माण केली, फलंदाजांना आता जल्लोष पिंपलोलीच्या सपोर्टरकडे खेचून आणावा लागेल. त्यासाठी त्यांना दमदार शॉट मारावे लागतील. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3चा. लास्ट बॉल होता पवन विरलेचा. 3रं षटक कंप्लीट झालं. जांताराजा पिंपलोलीची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 8, विकेट आउट झाल्या 6. अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. सर्व प्रेक्षक स्टँड जे आम्ही 3 उभारले ते 3ही स्टँड मध्ये प्रेक्षक भरगच्च गर्दी करून बसलेले आहेत. आणि आता चर्चा होईल की येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये जांताराजा पिंपलोली कशा पद्धतीने बॅटिंग करेल. कारण 8 धावा फक्त आहेत. 5 ओव्हरचा इथून खेळ आहे आणि 5 ओव्हरमध्ये रणसंख्या त्यांना उभारायचं. चला यानंतर होणाऱ्या मॅचसाठी आम्ही दोन्ही टीमला इन्व्हाइट करू. अभिद 11 दामट टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी इथे रिपोर्टिंग करा आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तो यशोदीप डिकसळ. अभिद 11 दामट टीमने पहिल्या मॅचमध्ये जय गणेश तलवडे टीमला पराभूत केलं. यशोदीप डिकसळने आंथरट वरडी टीमला पराभूत केलं आणि दोघांमध्ये आता सेकंड राऊंडची मॅच होईल. आणि जय हनुमान कशळे जो संघ 3ऱ्या मॅचमध्ये विजयी झालाय, या मॅचमध्ये जो जिंकेल तो जय हनुमान कशळे या टीमच्या सोबत सेकंड राऊंडची मॅच खेळेल. बंटी साळुंके स्टेजवरती बसलेत. आरोही 11 वंजारपाडा B+ आणि पिंपलोलीची मॅच पाहतात, कारण दोन्हीपैकी एक टीम ही कशल्याच्या विरोधात नक्की येणार आहे. आणि हे ऑब्झर्व प्रेक्षकांचा आवाज स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकाचा. प्रेक्षक एन्जॉय करतायत. 3 ओव्हर फक्त धावा आहेत 8. हे म्हणजे मला आठवतं की जेव्हा युवराज सिंगने 6 षटकार मारले. एका इंटरव्ह्यू मध्ये ज्यावेळी युवराज सिंगला विचारण्यात आलं की अँड्रू फ्लिंटॉफ सोबत तुमचं काहीतरी थोडासा वाद झाला होता, त्यावेळी युवराज सिंगने स्पष्ट सांगितलं की अँड्रू फ्लिंटॉफला जेव्हा युवराज सिंगने चौकार मारला तेव्हा अँड्रू फ्लिंटॉफ युवराज सिंगच्या कडेला येऊन त्याला खरं तर खुन्नस देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळी अँड्रू फ्लिंटॉफ स्पष्ट बोलला की तेरा गला काटूंगा. असं म्हटल्यावरती युवराजलाही राग आला आणि युवराजने सांगितलं की अगर तू मेरा गला काटेगा तो मेरे हाथ में ये बल्ला है, मैं बल्ले से ही तेरा काम तमाम करूंगा.
हे रिअल भांडण होतं. आणि त्याच्यानंतर युवराज सिंगने 6 बॉलवरती 6 षटकार मारले होते. त्यामुळे आता तशीच परिस्थिती बनवावी का, असं काही घडेल का, 6 बॉल 6 षटकार मारेल का एखादा बॅट्समन. आणि ती धावगती जी हवी आता जांताराचा पिंपरोलीला, किमान 30 तरी आता, कारण जो 50चा आकडा 30 तरी होतील का आता, ही चर्चा रंगू लागली आहे. 2 ओव्हरचा खेळ बाकी. पहिला बॉल, वाह सुंदर शॉट, अफलातून स्वीप केलाय, झाडू शॉट, सीमा पार, पहिला वार, पहिला चौकार फलंदाज अमर कालनच्या बॅटमधून. सुधीर कारे, नरेश डायरे, महेश पेमारे खरं तर या मॅचला एन्जॉय करतात. अमर कालनने आता बॅटिंग सुरू केली आहे. चौथ्या ओव्हरमध्ये अभि धुले आला आणि अभि धुलेला इथून मग आता टार्गेट करावंच लागेल. शॉट पुन्हा अमरचा हवेत आहे, यष्टी रक्षकाने कॅच पकडली आहे. आणखीन एक विकेट, प्रतीकच्या हातात कॅच आणि 12 धावसंख्येवरती 7वी विकेट मैदानाच्या बाहेर. आता षटकार आणि चौकारासाठी आत्मारामजी घोडुंदे अर्थात आप्पांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि सुभाषजी काळन साहेबांकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज, चौकारासाठी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि षटकार हॅट्रिक मारली तर शरदजी काळन यांच्याकडून देखील 500. आणि षटकार हॅट्रिक मारली, चौकार हॅट्रिक मारली तर महाराष्ट्र पोलीस भूषण भोईर यांच्याकडून देखील प्रत्येकी 5000. आधी 3 होते, आता 2 वाढवलेत भूषणने. आणि नरेश डायरे यांच्याकडून देखील कॅश प्राइज इथून लागतंय 3 षटकारांसाठी 500 रुपये, 1000 रुपये वाढलेत. शॉट आलाय आणि या दरम्यान पॉइंट कडे झेल देऊन शून्यावरती सागर कालन आउट. फटका तिथे झटका, ही रणनीती वंजारपाडा B+ आणि विकेट नंबर 8. 12 धावा 8 विकेट. आत्माराम घोडविदे आप्पांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे ही विकेट आउट झाल्यानंतर थोडासा आश्चर्यचकितपणा. एसके इथून आउट झालेत. निराशाजनक परिस्थिती आणि अशा परिस्थितीमधून शॉट भारी होता पण पॉइंटला बीट करू शकले नाहीत. आणि 8वी विकेट 12 रन्सवरती जांताराजा पिंपलोलीची. भरपूर सपोर्टर आले जांताराजा पिंपलोलीचे पण इथून 12 रन्स. यशोदीप डिक्सळचे कॅप्टन, आपण टॉससाठी लवकर या कारण दामत अभिद 11 दामत टीमचे कॅप्टन पोहोचलेत. 2 विकेट म्हणजे पुन्हा अभि धुले विकेट हॅट्रिक वरती आलाय. बघायचं पियुषजी धुळे यांचा कॅच प्राइज. बॅट ब्रश आउट, अपील जोरदार आहे, चेंडू मागे चाललाय, पोहोचलाय चेंडू सीमा पार, आलाय चौकार. धावा इथून वाढल्यात 16 धावा. डीजे बजाव. चे पाहिलं ना आपण तर 8 बॉल शिल्लक आहेत. 17 धावा झाल्यात, 8 बॉल अजून बाकी आहेत, म्हणजे किमान 35+ रन्स होऊ शकतात. गोलंदाज तयार,
करणच्या बॅटमधून शॉट आलाय, कव्हरच्या वरून चेंडू एक्स्ट्रा कव्हर पर्यंत बॉल जाईल, फिल्डर तिथे तैनात आहे, फेक होईल स्ट्रायकर एंडला. 2 धावा पूर्ण, 19 धावा. करणच्या बॅटमधून 5व्या बॉलवरती 2 धावांचे ऍडिशन झाले, 19 धावा आहेत. 1 बॉल बाकी ओव्हर नंबर 4 चा. आणि मी यशोदीप डिक्सलच्या कॅप्टनला विनंती करेल की इनिंग ब्रेकमध्ये आपण ऑन टाइम टॉस करू, कारण आता रात्रीच्या 11 वाजलेत. म्हणजे आजच्या पुढच्या 3 मॅचेस जर 2 तासात झाल्या तर 1 पर्यंत आपल्याच्या रात्रीची स्पर्धा पूर्ण होईल, कारण भरपूर प्रेक्षक, 500 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन आहे त्या मॅचसाठी. शेवटचा बॉल होता ओव्हर नंबर 4 चा. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, 4थ्या ओव्हरला इथे पूर्ण केलंय अभि धुलेने. पण या दरम्यान बघायचं आता घडलंय काय. दुसऱ्या धावेचा कॉल, ओव्हरथ्रो झालाय, चेंडू चौकाराच्या दिशेने निघालाय, 3री कंप्लीट, 4थ्या रनसाठी निघालेत. 1 2 3 4 भागम भाग धावा भेटल्या 4. आणि साताराचा पिंपलोलीची धावा संख्या 4 धावांनी पोहोचली. 4 ओव्हर नंतर 23 धावा. अजून 1 ओव्हर बाकी आहे. शर्यत भरपूर आहे दोघांमध्ये. तर दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. आपण रोहित टॉस करायचा का? 1 ओव्हर नंतर आपण टॉस करू. अनिलजी काळन साहेब, खरं तर शर्यत होती या बाजूने त्या बाजूने, नक्की कोण या चेंडूला फील्ड करेल. 23 धावा आहेत. बघा या मॅचला ROE 11 वंजारपाडा B+ टीम कडून देखील विकेट मिळवल्यात, पण 1 ओव्हरमध्ये जरी आता 15 ते 18 धावाला 40 जरी झाल्या तरी मॅच बनू शकेल. त्यामुळे जांताराजा पिंपलोलीला या 2 फलंदाजांना ही परिस्थिती ओळखावी लागेल की सामन्यामध्ये लो स्कोर झाला तर मॅच बनेल. कारण यावर्षी बऱ्याचशा अशा मॅचेस पाहिल्या जिथे खरं तर कित्येकदा हातात आलेले सामने संघाने गमावलेत. शेवटची ओव्हर आहे दर्शन धुळे, रॉयल होम प्रॉपर्टी पीयूजी धुळे पुरस्कृत ROE 11 वंजारपाडा B+ टीम. पवन विर्लेच्या 2 ओव्हरमध्ये खरं तर जो बॉलिंग अटॅक झाला, फक्त 4 धावा 4 विकेट. कपिल धुलेने 4 धावा 2 विकेट. अभि धुलेने 15 धावा 2 विकेट. म्हणजे अभि धुळे थोडा महाग ठरलाय, कारण 23 मधल्या 15 एकट्या अभि धुलेने दिल्यात. आणि आता दर्शन धुळे. शेवटची ओव्हर आहे. बॅट्समन केतन काळन आणि करण काळन ही जोडी आहे. केतनच्या बॅटमधून 2-3 जर का स्ट्रोक परफेक्ट आले ना तर 40 धावा देखील ROE 11 वंजारपाडा B+ साठी ते चांगलं टार्गेट मानलं जाईल, कारण रात्र होत चाललेली आहे आणि खरं तर चेंडू पाहिजे तसा क्लिअर होत नाही आणि त्याचा फायदा नक्की घ्यावा लागेल. बऱ्याचदा आपण पाहिलंय, त्यामुळे लो स्कोर मॅचेस आता रफटप होती. 23 धावा आहे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि शेवटची ओव्हर आहे. पहिला बॉल दर्शन धुळेचा, समोर केतन काळन. आज पिंपलोलीसाठी रन्स त्याला करायच्या आहेत. पहिला बॉल बॅट ब्रश, विकेट किपर प्रतीक, वेगवान रिॲक्शन होती, डायरेक्ट हिट मिस झाली. एकच धाव. 8 विकेट आउट झाल्या पिंपलोलीच्या, त्यामुळे चान्स घेऊन चालणार नाही. 1 रन आली, 24 धावा. अजूनही 5 बॉल इथून बाकी आहेत. अभिद 11 दामट टीम फुल फॉर्म मध्ये, 7 सिद्दीकी आणि त्यांच्या विपक्षात असेल ती यशोदीप डिक्सल, रोहित सावंत इन ऍक्शन असेल. मोठी मॅच होईल यानंतर. पण 5 बॉल दर्शन धुळेच्या समोर येतो करण काळन. वेगवान बॉल, विकेट किपरच्या हातात. 8 विकेट आउट झाल्यात. 10व्या क्रमांकाचा फलंदाज करण रन्स करतोय आपल्या टीम साठी. 4 बॉल बाकी आहेत, 24 धावा आहेत जांताराजा पिंपलोलीच्या. किमान 30 पार गेला तरी मॅच मध्ये थोडे बॉलिंग करायला गोलंदाजांना थोडा कॉन्फिडन्स राहील. गोलंदाज तयार, 3रा बॉल साठी मार्गस्थ झालाय. शॉट भारी आहे करणच्या बॅट मधून, हवाई सफर, डाऊन दी बॉल, फिल्डर आलाय. 9वी विकेट मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज आउट. टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये
आणि चेंज द गेम वंजारपाडा संकेत बाबरे आणि त्यांचे सर्व खेळाडू देखील या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. 9 विकेट ऑल आउटच्या उंबरट्यावरती जाणता पिंपलोली. 3 बॉल बाकी आहेत, 24 धावा. एक तरी शॉट आता 11व्या नंबरचा फलंदाज सचिन मिनमिनेचा इथून लागेल का बघायचं. अपील जोरदार पंचांचा बोट वर आणि पहिली टीम इथे ऑल आउट होतीये. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकामध्ये पिंपलोलीची स्पर्धा आणि पिंपलोलीचा संघ इथे ऑल आउट होताना 24 वरती 25चा टार्गेट आलंय. ते आरोही 11 मंजापाडा B+. चला दोन्ही कॅप्टन आलेले. मी संदीपजी गायकवाड यांना विनंती करेल की सर आपण पुढील मॅचचा टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये चला कॅप्टन लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. टीम यशोदीप डिक्सल रोहित आलेत. रोहित प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये चला. आणि त्याचबरोबर मी विनंती करेल अभिद 11 दामतचे कॅप्टन आपणही टॉससाठी लवकर उपस्थित व्हा. हॅलो, चला टॉस या ठिकाणी केला जातोय. स्वर्गीय नारायणदादा कालस्फूर्ती चषक पिंपलोली सेकंड नाईट सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण या ठिकाणी पाहतोय. अभिद 11 दामत विपक्ष यशोदीप डिक्सल. तर कॉल या ठिकाणी आपण पाहतो यशोदीप डिक्सल यांच्याकडून केला जातोय. टेल कॉल आहे आणि हेड आलाय. आपण पाहतोय आनस इंजिनियर का टॉससाठी लक्की आहे, कारण एक कॅप्टन लक्की आहे. अजून परत टॉस हारत नाही आहे तो आनस. आपण पाहतो या ठिकाणी टॉस जिंकलाय. आता शतरक्षण असेल बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे यशोदीप डिक्सल संघाला. ओके, थोडंसं यशोदीप डिक्सल 2 मिनटं डिसिजन सांगतो मी तुम्हाला पेंडिंग आहे. तर सौद नदी या ठिकाणी आलेत. आम्ही पाहिलं गेलं अनिल दादा बाल बचावले. सौद आणि अफजल सिद्धिविनायक चषकमध्ये दोघांमध्ये टक्कर झाली होती. दोघांना तातडीमध्ये हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले होते. 4 टाके आपण पाहतोय सौदच्या त्या डोक्याला पडलेत. एक अपघात झाला होता. पण एक चांगला क्रिकेटर आहे. आज या मॅचमध्ये खेळत नाही, त्यांच्या संघाकडून खेळत नाही आहे. पण लवकरात लवकर सौद कव्हर करील आणि स्पर्धेमध्ये आणि इतर स्पर्धेमध्ये जरूर तो खेळताना दिसेल. अफजल त्यांनी सावध केला आणि अफजलचाही आपण पाहतो कौतुक करावा. 4 षटक 5-4-3 जे आपले रूल आहेत ना, तुमच्या ज्या ट्रॉफीला जे रूल्स असतात ते रूल्स आपण या ठिकाणी पाहतोय. मिशकात 11 अभिद 11 हा संघ मिशकात नजे मिशकात खोत आणि सकलेन पोंजेकर युद्धजग फिल्डिंग आहे, बॅटिंग आहे तुमची. पुरस्कृत अभिद 11 दामत संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळतोय. तर पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं आहे आणि पहिल्या सत्रामध्ये अजय सर धावसंख्या आपण पाहतोय जाणता राजा पिंपलोली संघाची झाली ती 24-25 धावांचं लक्ष आहे. आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल जरूर आपण पाहणार आहोत. चला बॅट्समन चला बॉल द्या ना, चॉईसला बॉल द्या दादा. सर या बॉल घ्या. प्रतीक सर इथेच बॉल घ्या. हॅलो, स्वर्गीय नारायण काळन स्मृती चषक पिंपलोलीमध्ये प्रवीण रंगनाथ भोईर सर यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. रयत शिक्षण संस्था
पनवेल महाविद्यालयात कार्यरत असणारे प्रवीण भोईर सर यांचं अगदी सहर्ष स्वागत. आणि खरं तर मी थोडी विश्रांती घेतो. या इनिंग मध्ये आपण आवाज ऐकणार आहात संदीपजी गायकवाड सरांचा आणि त्यानंतर आवाज असेल तर जाऊया मैदानावरती. आपण पाहतो विजयासाठी 25 धावांची गरज आहे. सलामीच्या जोडी आपण पाहिली. सलामीची जोडी रॉयल होम प्रॉपर्टी पियुषजी धुले पुरस्कृत आरोही 11 वंदरपडा B+. बघा एका षटकामध्ये जर 4 विकेट घेतले तर माननीय आत्मारामजी गोडविंदे साहेब यांच्याकडून 1000चं पारितोषिक असेल. पिंपलोली संघासाठी ही सुवर्ण संधी. कसलंही रनआउट झाला तरी चालेल. फक्त एका षटकामध्ये 4 विकेट पाहिजेत. 25 धावांचं लक्ष. पहिला षटक पहिला गोलंदाज केतन गालन. इथे पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आहे पहिला विकेट. LBW पाचित पकडलं गेलं. पंचांनी सरळ बोट उंच केलं सांगितलं चले जाओ. पहिला झटका पहिला हादरा दिला गेलाय रॉयल होम प्रॉपर्टी पियुषजी धुले पुरस्कृत आरोही 11 वंदरपडा B+ ला. अदितजी धुले सर या मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. पियुषजी धुले त्यांचे मित्रासोबत या स्पर्धेचा आनंद घेतात. लवकर टाकला चेंडू. बॅक टू बॉलर चेंडू होता. केतन खूप मोठी जिम्मेदारी असल्याच्या खांद्यावरती. भूषणजी आपण पाहतो मॅचचा आनंद घेतात. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पोलीस सेवेत आता रुजू झाले. त्याच्यामुळे ट्रेनिंग त्यांची ड्युटी तो वेळ भेटत नाही आहे प्रॅक्टिसला. आणि आज जरूर आपल्या संघाला चेअरअप करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. सुरुवात चांगली आहे. 30 चेंडू आणि धावा वाचवायच्या होत्या 25. पहिला चेंडू विकेट त्यानंतर सिंगल आली. अजय सर म्हटलं गेलं तर लो स्कोर मॅच आहेत. नेहमीच रोमांचित आणि एकदम सुंदर थरार पाहायला भेटतो. इथे फलंदाज बाद. 2 फलंदाज बाद झालेत. आणि सांगायचं गेलं तर आत्माराम गोडविंदे साहेब जेव्हाही पारितोषिक लावतात तो पारितोषिक कोण ना कोण घेत असतो. त्यांचे पैसे घेतले जातात आणि इथे घेण्याची संधी आता आहे. पहिल्या 3 चेंडूवरती 2 विकेट आलेत. उर्वरित 3 चेंडू आहेत. प्लीज काउंटडाऊन चालू ठेवा सर, कारण विकेट पडल्यानंतर काउंटडाऊन पाहिजे मला.
येणार ही मॅच शेवट परत जाणार का? इथे लेक्स्टमच्या बाहेर चेंडू पिचिंग होताना सरांनी पाहिलं गेलं, सांगितलं खराब चेंडू स्क्वेअर मारा. या धावा वाचवाव्या लागतील, अशा धावा करणं गरजेचं नाही आहेत. तर या या ठिकाणी वंदरपडा गावचे सुपुत्र ॲडव्होकेट LIC डेव्हलपमेंट ऑफिसर निलेशजी विर्ले सर या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. थोडंसं फंबल पाहिलं गेलं. 2 धावा या दरम्यान आपण पाहतोय. 2 धावेने स्कोर कार्ड 25 धावांचा पाठलाग करत असताना 4 या आकड्यावरती 4 चेंडू 2 विकेट आतापर्यंत आपण पाहिलंय. इनसाइड एज पाहिले गेली. एसटीच्या पाठीमागे तोशी गडबड. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. या दरम्यान चेंडू झाला फरार. रस मिळतील 4. इथे आला नशीबवान चौकार होऊन दडी दे. प्लस पियुष धुले रॉयल होम प्रॉपर्टी पुरस्कृत हा संघ आरोही 11 वंदरपडा B+ चे पाठीराखे एन्जॉय करतात मैदानावरती. एक सिंगल आली. अभिभूत स्ट्राईकला. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावा आपण पाहतो धावफलकावरती लागल्या गेल्यात. थोडंसं चेंडू टाकण्याच्या मध्ये आवाज देऊ नका मित्रांनो. बघा आयोजकांकडून थोडंसं सांगितलं तर थोडंसं बॉल टाकत असताना आवाज देऊ नका. गोलंदाज कुणाल भुईरला आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं सांगित दुसरं षटक पॉवर प्ले P2चं दुसरं षटक. स्लोआर गती परिवर्तन. पहिल्या चेंडूवरती स्लोआर डिलिव्हरी पाहिली गेली. सागर कालन आपण पाहतोय ज्यांना आम्ही धोनी म्हणायचो. एसटीच्या पाठीमागे अफलातून कामगिरी असे जे आता स्वतः एसटी रक्षक म्हणून आपण पाहतोय. तयार. गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल. दुसरा चेंडू वाईट चेंडू. दूरवर चेंडू आपण पाहतोय. वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाते. अजूनही 15 धावांची गरज आहे. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सफवान आनंद घेतो या स्पर्धेचा. एक धाव पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या दरम्यान आपण पाहतोय. इथे धावा वाचवायचे आहेत तर विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल. केतनने चांगलं काम केलं. पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती विकेट होतं. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तिसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला होता. 2 विकेट जरूर प्राप्त झाले होते पण धावा बनवता आले नाही आहेत. पिंपलोली संघाचे जे फलंदाज आहेत त्यांना जो आव्हान ठेवण्याचं होतं ते आव्हान ठेवता आलं नाही आहे. इथे कुणाल प्रयत्न करतोय. पहिला चेंडू डॉट नंतर खराब चेंडू होता. दुहेरी धाव या ठिकाणी आली. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू
अशाच प्रकारे 2 षटकं जर दीर्घधाव पडले तर काही रोमांचक आणि रंगभर सामना आपण पाहू शकतो. नाहीतर आता पाहिलं गेलं तर रस निघून गेल्यासारखा या ठिकाणी हा सामना असेल. 3 चेंडू झाले. चौथा चेंडू. चांगला चेंडू. याच पद्धतीने डॉट चेंडू फेकावे लागतील जर मॅच आपल्या कब्जामध्ये घ्यायची आहे, आपल्या बाजूने झुकवायची आहे, ते सर्वाधिक डॉट चेंडू फेकावे लागतील. फायर बैलाचे मालक मोहसिन, ज्यांनी कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सध्या तरी रेकॉर्ड केला आपल्या गोलंदाजीने. 15 चेंडू फेकलेत त्यांनी आणि ते चौकाराला असतो. हा सकलेन भाई, एक रेकॉर्ड असतो. तो रेकॉर्ड ब्रेक करणं म्हणजे खूप मोठी ताकद असते. आणि वसीम भाईने ते रेकॉर्ड केलं दामतच्या मैदानावरती. ते 15 चेंडू फेकलेत जे फायर बैलाचे मालक आहेत. जसा फायर बैल धावतो तसे ते धावत होते. तर मुसाभाई या ठिकाणी उपस्थित झालेत. मुसाभाई, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड 25 धावांचा पाठलाग करत असताना 16 आकड्यावरती अजूनही 9 धावांची गरज आहे. 18 चेंडू आपण पाहतोय स्क्रीनवरती पाहू शकता. केटीसीला इव्हेंटच्या माध्यमातून कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. काय क्षणचित्र जिंकलेत. आधा चांद अफलातून अफजल बघा, आधा चांद अफजल स्क्रीनवरती पाहिल्यानंतर खूप कौतुक करावं असं वाटतंय. कॅमेरामॅनच्या जर आज सनचित्र कोणी पाहिल ना तर कॅमेरामॅनच्या प्रेमात पडतील. अफलातून कव्हरेज. अठरा चेंडू आहेत, 9 धावांची गरज. थोडं फास्ट घ्या प्लीज. जनताचा पिंपरोली संघ एवढा वेळ घेऊ नका. 9 एस एम डिक्सल, श्रेयस, यशोदीप डिक्सल बॅटिंगसाठी तयार राहा. आपलेही प्लेयर कुठे आजूबाजूला असतील तर तयार ठेवा. आणि अभित 11 आपणही तयार राहायचे यानंतर क्षेत्ररक्षणासाठी. या दरम्यान पाहतोय दामत गावचा ग्रीनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड ज्याच्या बुकमध्ये नोंदणी असते तो म्हणजे उसामा अढाल या ठिकाणी उपस्थित झालाय. त्याचंही मनापासून हार्दिक स्वागत. चला, 18 चेंडू 9 धावांची गरज आहे. वैयक्तिक दुसरं सांगित तिसरं षटक घेऊन केतन पुन्हा एकदा सज्ज झाला. राईट हँड ओव्हर द विकेट. स्ट्राईकला आहे तो फलंदाज विवेक, नॉन स्ट्राईकला अभि. चांगला चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी. फलंदाज या ठिकाणी माघारी परतला. दादा आत्माराम दादा यांनी हा आता असं विचार करावा होता का केतनचे 12 चेंडू मोजायचे का? हा, केतनचे 3 झाले. हा, ते सांगतो ना, आता केतनचे 12 चेंडू मोजायचे का? हा, बघा आणखीन एक जर विकेट प्राप्त केला केतनने तर माननीय कृष्णादा कालन यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक असेल. नवीन फलंदाज ऋतिक डावखुरे आताचा फलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. लेझी क्रिकेट क्षेत्ररक्षकाकडून पाहिला गेला. बॅकवर्ड स्क्वेअर इजरमध्ये डावखुऱ्या फलंदाजी क्षेत्ररक्षकाची व्यवस्था त्या ठिकाणी होतीये. तर लेझी क्रिकेट जर तुम्ही खेळला तर कशी विकेट मिळवणार?
पहिला चेंडू विकेट, त्यानंतर दुहेरी धाव पाहिली. अजूनही विजयासाठी आपण पाहतोय. 7 धावांची गरज आहे. तर मंकी कॅप मैदानामध्ये अलाउड नाही आहे. तर जे खेळाडू आता थंडीमध्ये मैदानात मंकी कॅप या इतर कॅप परिधान करत असतील तर त्यांना विनंती आहे आपण त्या न घालता मैदानात जायचे. डॉट चेंडू. केतन चांगली गोलंदाजी करतो. 7 लाभली पाहिजे. या अगोदर तर क्षेत्ररक्षक आणि बॅकवर्ड स्क्वेअरिझममध्ये क्षेत्ररक्षक आहे नवनाथ, त्यांनी जर थोडंसं ट्राय केला असताना तर तो झेल झाला असता. चांगला चेंडू पाहिला या अगोदर केतनचा. केतू राऊंड विकेट आलाय. चांगला चेंडू. अजून दमखम दाखवतो. जो उत्साह आहे तरी मॅच दूरवर आहे. पिंपलोली संघाच्या पद्धतीला सोडत नाही आहेत. चांगली कामगिरी या ठिकाणी पाहतोय. 4 चेंडू 3 धावा खर्च केला केतनने. 1 विकेट प्राप्त केला. एक मात्र जो गोलंदाज आहे या 2 गोलंदाजापैकी हा गोलंदाज ज्याने 3 विकेट प्राप्त केलेत. धावसंख्या 19. 6 धावांची अजूनही गरज आहे. केतन उरतो विकेट. चांगला चेंडू. ब्रह्मास्त्राचा मारा. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गुल. कृष्णादा कालन यांचे 200 रुपयाचा पारितोषिक. गेला जर तुम्ही 30 सेकंद पूर्ण व्हायच्या अगोदर जर 30 हा सर्कल पार केलं नाही तर तुम्हाला पॅनल्टी आहे. त्याच्यामुळे या गोष्टीकडे लक्षात द्यायचे. कृष्णादा कालन यांच्याकडून आणखीन 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलाय. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील आपण पाहतोय की तो चांगली कामगिरी करतोय. जरी स्कोर कमी असेल पण संघाला डिफेंड करण्याची ताकद दाखवत असताना प्रयत्न केला होता. एक धाव पुन्हा दुसरी धाव करता प्रयत्न. इथे 3ऱ्या पंचाची मागणी आपण पाहतोय. चेक केलं जाईल. काय गडबड झाली ते पाहायला मिळेल. दुसरी धाव पूर्ण आहे की नाही हे पाहिलं जाईल. आणि जर रनआउट असेल तर जे उरलेले 100 रुपये आहेत, 500 रुपये होते, 400 तर गेलेत, तर पुन्हा एकदा 100 रुपये केतनसाठी ते असतील. चेक केले जात आहे. रोटेट यस. यस सेफ आहे बॅट्समॅन. फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. थोडं थ्रो जर विचार केला थोडं खूप वरून आला, थोडा फ्लायटेड असता तर या ठिकाणी पाहतोय कुठंतरी ही धाव वाचू शकला असता. चांगलं यष्टीरक्षण होतं. त्याने बॅकअप होता आणि कव्हरेज सुरेख होता. मनापासून धन्यवाद केटीसला इव्हेंटचं. चांगलं तो चेंडू पकडून ठेवतोय कॅमेरामॅन अफलातून. तर रोशनने जर या 6 चेंडूमध्ये 1 विकेट प्राप्त केला, कृष्णा कालन यांच्याकडून तो 100 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. रोशन भोईर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. चार धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 4 धावा.
इथून किमान 10 चेंडू डॉट व्हायला पाहिजे तर ते शेवटच्या षटकावर मॅच जाईल. पण इथे ऋतिक एक अफलातून डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, ज्याने अशा अनेक मॅचेस संघाला जिंकून दिल्यात. तो ऋतिक तयार आहे स्ट्राईकला. रॉयल होम प्रोपर्टी पुरस्कृत पियुषजी धुले पुरस्कृत संघ. इथे उडवला चेंडूला वाईडी स्ट्रॉंग ऑन काऊ कॉर्नर रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डबल अटेन आणि कृष्णदादा कालन यांच्याकडून जे 100 रुपयाचा पारितोषिक होतं ते भूषणने या ठिकाणी मिळवलंय. पारितोषिक आहे जे आमचे आत्मारामजी गोडुंदे साहेब यांचा 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. तर 4 विकेट प्राप्त केले या षटकामध्ये तर 1000चं पारितोषिक आहे. पाच विकेट झालेत. 4 विकेट केतनने, 1 विकेट आपण पाहिला. पाच 4 केतनने घेतल्या, 1 आता रोशन भोईरने. तर जिंकायचं आहे तर त्या उर्वरित चेंडूवरती 5 विकेट घ्यायची आहेत, नाही तर कालन साहेबांचं स्मोक बिस्किट खायला भेटेल. जर पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती विकेट होता. इथे झेल ड्रॉप काय केलं. कॅप्टन होता त्या ठिकाणी, झेल पकडू शकला नाहीये. चांगला चेंडू फेकला होता या ठिकाणी रोशनने. सावध पवित्रा घेत असताना बॅटच्या वरच्या स्टिकरवरती चेंडू लागला. पंप करण्याचा प्रयत्न होता तांडील सर आणि समोर झेल होता, पोचला होता झेलवरच, पण झेल काही पकडू शकला नाहीये. 22 धावा स्कोअर कार्ड वरती अजूनही 3 धावांची गरज आहे. चांगला चेंडू डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एक चेंडू खूप महत्वाचा असेल. 3 चेंडू आत्तापर्यंत फेकलेत रोशनने, जिथे 1 विकेट आणि 1 धाव खर्च केले. चौथा चेंडू रोशनचा पुढचा चेंडू, चांगला चेंडू ब्लॉकवर टाकलेला चेंडू आपण पाहतोय. सुरेखरित्या फटकावला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होतोय का. सिंगल होती, समाधान मानावं लागेल. सागर बॅकअपला आहे त्या ठिकाणी. 4 चेंडू झालेत. अजूनही विजयासाठी 2 धावांची गरज आहे. असं वाटतं होतं 2-3 षटकामध्ये मॅच कव्हर होईल का सर, पण त्यानंतर शिस्तबद्ध गोलंदाजी, सुरेख कामगिरी केली गोलंदाज पिंपलोली संघाच्या. इथे पंच केला चेंडूला. थर्ड मॅच झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आणि विजयी चौकार आपण पाहतो या ठिकाणी आलाय. तो विजयी झाला या ठिकाणी आपण पाहतोय. आरोही 11 वंजपडा B+ पियुषजी धुले रॉयल होम प्रॉपर्टी आपण पाहतोय. पुरस्कृत संघ पाहिला गेला. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, वाऱ्याचा वेग, तो कृष्णाचा कालन. या आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देऊया. पवन विरले ठरला या मॅचचा हिरो. पवन